अजित पवार महायुतीतून बाहेर पडणार. अजित पवार एक हाती निवडणूक लढवणार. अजित पवार यांना महायुतीतून डावलले जाते. लोकसभेत अजित पवार गटाला अपयश आल्यामुळे फडणवीस आणि एकनाथ शिंदे अजित पवार गटाला डावलत असल्याने अजित पवार महायुती सोडणार का असा प्रश्न निर्माण होत होता आणि घडले पण तसेच. अजित पवार आता एक हाती निवडणूक लढवणार आहेत. पण नेमका विषय काय आपण जाणून घेऊया. त्यापूर्वी पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर विषय असा आहे, महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. राज्यात 3 पक्षांचं सरकार आहे. भाजपसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना पक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे सत्तेत आहेत. विशेष म्हणजे देशात नुकतीच काही दिवसांपूर्वी लोकसभा निवडणूक पार पडली. या निवडणुकीत महायुतीमधील सत्ताधारी असलेले हे तीनही पक्ष एकत्र लढले. या निवडणुकीत महायुतीमधील घटक पक्षांमध्ये जागा वाटपावरून काही ठिकाणी मतभेद होताना दिसले, पण तीनही पक्षांनी एकत्र निवडणूक लढवली. विशेष म्हणजे आगामी विधानसभा निवडणूकही हे पक्ष एकत्र लढवणार आहेत. पण तसं असलं तरी अजित पवार यांनी 21 जुलैला राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांना संबोधित करताना मोठी घोषणा केली. त्यात आगामी निवडणूक स्वबळावर लढवणार असं म्हटले. ती म्हणजे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या स्वबळावर लढवणार आहेत, असं अजित पवार यांनी जाहीर केले. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काय काय घडामोडी घडतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या निवडणुकीत अजित पवारांच्या घोषणेनुसार घटना घडल्या तर महायुतीमधील मित्रपक्षांचे उमेदवार महापालिका निवडणुकांमध्ये वेगवेगळ्या वॉर्डमध्ये परस्परांच्या विरोधात उभे राहू शकतात. अजित पवार नक्की काय म्हणाले आपण जाणून घेऊया. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या आपापल्या पक्षाने आपापल्या ताकदीवर लढवायच्या आहेत. त्यामुळे महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, तालुका पंचायत यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तिथल्या कार्यकर्त्यांनी आपापल्या पक्षात काम व्यवस्थित करा, अशा सूचना अजित पवारांनी कार्यकर्त्यांना दिल्या. आपण लोकसभा निवडणूक, विधानसभा निवडणूक एकत्र लढत असलो तरी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आपण स्वबळावर लढवायच्या आहेत, असं अजित पवार यांनी स्पष्ट केले. पण तुम्हाला काय वाटतं? हा निर्णय का घेतला असावा? तुमचा अंदाज यावर काय आहे? तुमची प्रतिक्रिया काय? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व व्हिडिओला कृपया लाईक करा व अशाच माहितीसाठी विषय असा या चॅनलला कृपया सबस्क्राईब करा.